सागर, हॅलो मुक्ता. अरे आहेस कुठे तू? किती दिवसात भेटलो नाही आपण. मी तुला फोन ट्राय केला होता पण तुझा मोबाईल ऑफ होता. काय सांगू मुक्ता, एवढं काही घडतंय, खूप टेन्शन्स आहेत ग, म्हणून वेळच मिळत नाहीये. म्हणून म्हटलं की आज निदान फोनवर तरी बोलूया. बोल ना, काय झालं? आमच्या घरी बाबांची आमच्या घरी बाबांची मुक्ता, मी तुला सांगितलं होतं ना, माझी एक छोटी मुलगी फ्रेंड आहे. सांगितलेलंस. तिचं काय? मुक्ता, ती माझी बहीणच निघाली. काय? माझी सावत्र बहीण. म्हणजे मी तिच्या घरी गेलो होतो. सागर, अरे काय सांगतोयस? हे सगळं इतकं विचित्र आहे ना, मी काय बोलू? मला काहीच सुचत नाही. माझंही तेच झालं होतं. आता एवढं टेन्शन आलं होतं मला, सतत टेन्शन आणि घुसमट. म्हणून म्हटलं आज तुला फोन तरी करावा, तुझ्याशी बोलावं. मुक्ता, ट्रस्ट मी, तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटतंय मला. सागर, यू टेक केअर, ओके? आपण बोलू नंतर. या, ओके. बाय. बाय. हाऊ डेअर ही! तो आपल्याशी असं बोलूच कसं शकतो? नाही, तो समजतो काय स्वतःला? तू म्हणतेस ते माझ्याही लक्षात येतंय. हा सागर आहे ना, अलीकडे स्वतःला फार मोठा आणि शहाणा समजायला लागलाय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मलाच शिकवतोय सरदेसाई घराण्याचा वारसा मला. तुम्ही त्याचं काय ऐकून घेतलं ना, तेच मला कळत नाही. आता काय होणार आहे माहितीये? तो आणखीन शेफाळणार आहे. हे बघ मेघना, मला नाही वाटत तसं काही आहे. काही दिवसांनी त्याची चूक त्याच्या लक्षात येईल आणि नाही आली तर मी समजावून सांगेन त्याला. अहो, तुमच्या लक्षात येते का काय काय शिकवून गेला तुम्हाला? कॉमन सेन्स काय, माणुसकी काय? बाई तरुण रक्त आहे, कोणाशी कसं बोलायचं ह्याचा नाहीये पोस्ट त्याला. बस दिवाकर, आता राहू द्या. मला माहितीये तो तुमचा लाडका पुतण्या आहे ते, पण आता तुम्हाला अक्कल शिकवून गेलाय, उद्या दुसरं काहीतरी शिकवेल. करू दे ग बाई, काय करायचं ते करू दे त्याला. अगं आत्ताच अधिकार हातात आले त्याच्या, ही सगळी पोकळ बडबड आहे. ते काही असलं ना तरी ते वेळेत थांबवायलाच हवं. सरदेसाईंचं नाव लावतो म्हणजे कुणाला काही अक्कल शिकवेल नाही. आता असं काही करू दे त्याने, मग मी त्याला दाखवते मेघना सरदेसाई काय चीज आहे ते.
या. बोलवलंस? अहो काय पत्ता काय आहे तुमचा? हं? किती वाट पाहिजे? आय एम सॉरी आजी, पण कामाच्या गडबडीत एवढं अडकलो ना की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला फोन केला तेव्हा म्हणालात पद्माकरची आणि तुमची काहीतरी मीटिंग चालू होती. ठीक आहे, आता खरं काय ते सांगा. खरं सांगतो. ती वैजयंती. तिचं काय? शी इज डेड. रस्ता क्रॉस करताना तिला गाडीने उडवलं आणि ती जागच्या जागीच. बाबा तिथे गेले होते. बाबांची मदत करायला मी तिथेच थांबलो. बाबा अजूनही तिथेच आहे. ऍक्च्युली काय झालं ना की बाबांची आणि तिची मुलगी विदुला आमची ओळख आहे. कधीतरी आईला सगळं सांगावंच लागेल. काय करायचं कळतच नाही. सागर, तू सांगितल्याप्रमाणे मी आज संध्याकाळी तुला ज्या ज्या माणसांना भेटायचं आहे त्यांची मीटिंग अरेंज केली आहे. ओके, आपण घरी जाण्याआधी सगळे तुझ्या केबिनमध्ये असतील. ठीक आहे. आनंद बघ, माझ्या केबिनमध्ये इतकी मंडळी जमा होणार आहे. सगळ्यांना कळणारच, ते कळू दे. पण मीटिंग होण्याआधी तिसऱ्या कोणालाही कळलं नाही पाहिजे. याची खबरदारी तू घेतली आहेस ना? बघ, ज्या ज्या मंडळींना तुला भेटायचं आहे त्यांना मी सांगितलं आहे की सागर सरांबरोबर मीटिंग आहे असं कुठेही मेन्शन करू नका. पण इन दीज केसेस यू नेव्हर नो. यार, पण ठीक आहे, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतोच आहे. तू सांगितल्याप्रमाणे मी भडसावळे सरांना पण बोलवलं, येतील ते. दॅट्स गुड. आनंद, आय होप या मीटिंग नंतर तरी कंपनीतलं वातावरण जरा निवळेल. सागर, तू मनाला घेतलंयस ना, होईल सगळं. ठीक आहे आनंद, तू ये. तोपर्यंत मी सुद्धा माझी कामं आवरून ठेवतो. या, आय सी यू लेटर. या.
कम इन मॅडम? या. मॅडम, तुम्हाला एक महत्वाची न्यूज द्यायची आहे. काय? सागरनी आत्ता आपल्या केबिनमध्ये सर्व सिनियर स्टाफ मेंबर्सना बोलवलंय. कशासाठी? तेवढं मात्र नाही कळलं, पण मी ते शोधून काढीनच. शोधायलाच हवं. सागरने त्या लोकांना त्याच्या केबिनमध्ये का बोलवलंय, त्यांच्यात एक्झॅक्टली काय बोलणं चाललंय, सगळं मला कळायला हवं. मॅडम, त्या मीटिंगला कोण कोण आलंय ह्याची नावं तर आपल्याला मिळतीलच, पण विशेष सांगण्यासारखं म्हणजे मी आत्ता भडसावळ्यांना सागरच्या केबिनमध्ये शिरताना पाहिलं. भडसावळे? ते इथे काय करतायत? त्यांनी तर राजीनामा दिलाय ना. मॅडम, मला असं वाटतं सागर त्या लोकांशी VRSच्या स्कीमबद्दल डिस्कस करणार असेल. आय सी. मला कळत नाही VRS अनाऊन्स केल्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम झालाय. VRS मुळे कंपनीचा नेहमी फायदाच होतो. जी जुनी माणसं जेवढ्या पगारात काम करतात त्याच्या अर्ध्या पगारात नवीन माणसांना कामाला लावता येतं. अरे नवीन माणसं जॉईन झाली कंपनीमध्ये तर सगळं फेसलिफ्टच होतं कंपनीचा. नवीन आयडियाज इम्प्लिमेंट होतात, नवीन विचार असतात. मला सांग, तुला याच्यात काही गैर वाटतं? काहीच नाही मॅडम, उलट ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. आणि मला तेच कळत नाही की ही साधी गोष्ट त्या सागरला कळू नये. मॅडम, मला असं वाटतं त्यांनी या स्टाफला चिथवण्यासाठी तरी मीटिंग घेतली नसेल ना. यू नेव्हर नो, दॅट्स अ पॉसिबिलिटी. तुला मी सांगते, मी कुठलंही नवीन काम करायला गेले ना की हा मुलगा माझ्या विरोधात उभा राहतोच. मॅम, मी अंदाज घेऊन येऊ का सागरच्या केबिनमध्ये काय चाललंय ते? ताबडतोब जा. आपल्या पायाखाली काय जळते ते मला लगेच कळायला. ओके मॅडम, मी निघते. सागर, डोकं फिरवलंय या मुलाने. हो दिवाकर साहेब, आता आपल्याला सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही. ऑफकोर्स आपल्या फायनान्स कंपनीची ऑफिशियल अनाउन्समेंट करूया आणि नंतर करूया सेलिब्रेट जोरदार. Cheers. अरे चिअर्स. नाही, आत्ता चहावरच भागूया, पण पार्टीमध्ये मात्र आय प्रॉमिस यू शॅम्पेन, स्कॉच, एव्हरीथिंग विल बी देअर. दिवाकर साहेब, खरं तर मलाही खात्री नव्हती, पण म्हटलं बघूया, आणि काम झालं सुद्धा. सगळ्या संबंधित खात्याकडून इतक्या लवकर ग्रीन सिग्नल मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. पण आपल्या फायनान्स कंपनीसाठी लागणारं शेवटचं परवानगीचं पत्र आत्ता हातात मिळालं म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. नाही, पण तुमचे कॉन्टॅक्ट जबरदस्त येतो. एखाद्याला हे प्रोजेक्ट चालू करायला कित्येक दिवस वाट बघायला लागली असती. तुम्ही मात्र एक्सक्यूज मी. हा मेघना, बोल. अहो, ते सागरने आता आणखीन एक उपद्व्याप सुरू केलाय. का? आता काय केलंय? सध्या तो त्याच्या केबिनमध्ये सिनियर स्टाफची मीटिंग घेतोय. आय एम शुअर दिवाकर, आपली जी VRSची स्कीम आहे ना त्याच्या विरोधात तो स्टाफ मेंबर्सना भडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, मी आल्यावरती बघतो. तू काय काळजी करू नकोस. हां, आणि मॅडम, डोकं जरा थंड ठेवा प्लीज. हां, ओके, तुम्ही लवकर या. हां, येतोच आहे मी. काय झालं दिवाकर साहेब, काही प्रॉब्लेम? आमचा सागर, आणखीन काय प्रॉब्लेम असणार? दिवाकर साहेब, या सागरचा काही बंदोबस्त करायचा असेल तर? नाही नाही नाही, तशी काही गरज नाहीये. आय विल टेक केअर ऑफ इट, डोंट वरी. काय नाही हो, दोन व्यक्तीतला मतभेद आहे, दुसरं का आहे नाही. तरीही काही गरज लागली तर सांगा, ती सोय आपण करू शकतो. अरे नाही नाही नाही, ॲब्सोल्युटली तशी काही गरज लागणार नाही. आय विल टेक केअर ऑफ इट. ओके. नमस्कार.
माझ्या निरोपाला मान देऊन इथे आलात यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मला माहिती आहे की तुम्ही खूप नाराज आहात. मॅनेजमेंट बद्दल तुमच्या मनात खूप राग आहे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या. कंपनी स्टाफ विरुद्ध मॅनेजमेंट असं एक छुपं युद्ध सुरू झालेलं आहे. कंपनी संपवण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की आज मी तुम्हा सर्वांना इथे याच विषयावर बोलायला बोलावलं. काहींना हा मॅनेजमेंटचाच एक डाव आहे असंही वाटेल. तर सर्वप्रथम मी तुमची ही शंका दूर करतो. आज आपण इथे भेटतो आहोत ते अमृत डेअरीचे निष्ठावान कर्मचारी म्हणून. त्यामुळे निशंक मनाने खुल्या दिलाने आपण एकमेकांची चर्चा करूया आणि काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या तक्रारी मला माहिती आहे. पुन्हा एकाचं नाव न घेता मी सांगतो की या काही दिवसात मॅनेजमेंट जशी वागली आहे ती अत्यंत चुकीची वागली. तुम्ही निषेध नोंदवावा अशीच वागली आहे मॅनेजमेंट. मी मॅनेजमेंट तर्फे तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो. पहिली गोष्ट की कुणावरही VRS घेण्याची सक्ती केली जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणालाही अपमानास्पद वागवलं जाणार नाही. खडसवळे साहेब, हा तुमचा राजीनामा जो मी आजीकडनं परत घेतला. सर, तुम्ही रिटायर होईपर्यंत अमृत डेअरीतच काम करायचं आणि तेही मानाने. हा माझा शब्द आहे तुम्हाला. यापुढे कुणीही काळजी करू नका, पण प्लीज एक लक्षात ठेवा की तुमची काहीही तक्रार असेल, काहीही प्रॉब्लेम असेल, तो डायरेक्टली मला येऊन सांगा. तुम्ही इथे आलात याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. तुम्ही येऊ शकता.
सावळे साहेब.